नवरात्री महोत्सव म्हटलं की सांस्कृतिक उत्सव आणि श्रद्धेची सांगड. कात्रज कोंढवा रोडवरील गोकुळनगर येथे आज तिसऱ्या दिवशी झालेल्या भव्य दांडिया महोत्सवाला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. या भव्य आयोजनामागे ज्यांनी पुढाकार घेतला ते म्हणजे समाजातील लोकप्रिय व्यक्तिमत्व श्री रमेश मामा गणगे. त्यांच्या नेतृत्वाखालीच शिवावरची लक्ष्मी आई प्रतिष्ठान व राष्ट्रीय मानव अधिकार एवं भ्रष्टाचार निवारण भारत यांच्या संयुक्त विद्यमाने हा सोहळा साकारला गेला. शिवावरची लक्ष्मी आई प्रतिष्ठानच्या संस्थापिका व अध्यक्षा सौ जयश्रीताई कांबळे यांचे मार्गदर्शन आणि सहकार्यामुळे कार्यक्रम अधिक भव्यतेने पार पडला. जयश्री कांबळे, गोकुळनगर, शिवावरची लक्ष्मी आई ह्यांचं मी पूजा पाठन आज 30 ते 35 वर्ष झालं मी करते. काय त्याच्यामुळं आज ही उत्सव ठेवलेला आहे. त्याच्या लक्ष्मी आईचं मंदिर कोंढवा कात्रज रोडला आहे. काय शिवावरची लक्ष्मी आई प्रसन्न आहे मला. शिवावरची लक्ष्मी आई प्रतिष्ठानच्या माध्यमातून नवरात्र उत्सव साजरा करत असताना कार्यक्रमाचं स्वरूप काय असतं तुमचं? कार्यक्रम आज चार वर्ष झाला आम्ही उत्सव चालू केलेला आहे. काय तर उत्सव असा आहे की भरपूर तिने दिलेलं आहे. काय जेवढं म्हणेन तेवढं आम्हाला भरपूर दिलेलं आहे. जेवढं म्हणेन तेवढं दिलेलं आहे तिनं. काय मनाची इच्छा पूर्ण झालेली आमच्या, म्हणून आम्हाला ही उत्सव आहे ना आमचा भरपूर मोठा केलेला आहे. 9 दिवस दांड्याचा उत्सव असतो इथं. काय आणि शेवटच्या दिवशी कोजागिरीच्या दिवशी मोठी कोजागिरी आम्ही बनवतो. दूध असतं 300-350 लिटर दूध बनवतो आम्ही मंदिरापाशी. काय तर मंदिर आहे कोंढवा कात्रजच्या मध्ये आहे ते शिवावरची लक्ष्मी आई प्रतिष्ठान. सगळं कार्यक्रम आतापर्यंत चांगलेच होत आले. शिवावरची लक्ष्मी आई प्रतिष्ठानच्या माध्यमातून नवरात्र उत्सव तुम्ही साजरा करता. या मंडळाचे तुम्ही आदर्शस्तंभ आहात. कशाप्रमाणे कार्यक्रमाचं स्वरूप असतं? खरोखरच पहिल्यांदा मी आपला पुणेकर माझा या चॅनलचं मी प्रथम या नवरात्र उत्सवाच्या निमित्तानं पुणेकर माझाचं या ठिकाणी मनापासून अभिनंदन करल की आपण हा कव्हरेज करण्यासाठी आपण आपला सर्व सेटअप घेऊन या ठिकाणी आलात. आपलं आमच्या शिवावरची लक्ष्मी आई प्रतिष्ठान तथा राष्ट्रीय मानवाधिकार वतीने आपलं या ठिकाणी सहर्ष स्वागत करतो. आणि खरोखरच हे शिवावरची लक्ष्मी आई प्रतिष्ठान म्हणजेच संस्थापिका अध्यक्षा जयश्रीताई कांबळे ह्या माझ्या बहीण आहे. याच बहिणीनं माझा या गोकुळनगर परिसरामध्ये गेल्या 15 वर्षे या ठिकाणी माझा सांभाळ केलेला आहे. आणि माझ्याकडे काय नसताना सुद्धा या बहिणीनं मला कशा पद्धतीने या ठिकाणी रिक्षा चालवत कात्रज कोंढवा रोडला मी एक स्वतः रिक्षा चालक म्हणून या ठिकाणी मी काम पाहिलेलं आहे. आणि रिक्षा चालत आज कुठेतरी आपल्याला काहीतरी वाटलं की आपण समाजासाठी किंवा गोरगरीब कष्टकरी शेतकरी हितासाठी आपण काहीतरी करावं अशी भावना या मनामध्ये आल्यानंतर माझ्या बहिणीनं या कात्रज कोंढवा परिसरामध्ये गेल्या 20 ते 25 वर्षापासून ह्या शिवावरची लक्ष्मी आई या ठिकाणी मंदिर आहे. या मंदिराची पाठपूजा करणं, या मंदिराची सेवा करणं, आखाडा महिन्यामध्ये जो उत्सव येतो या उत्सवाला त्या ठिकाणी बकऱ्याचा भव्य दिव्य असा कार्यक्रम या ठिकाणी असतोय. त्या ठिकाणी आराध्य मंडळ असतात, त्या ठिकाणी पोतराज असतात. अशा विविध प्रकारच्या येणारे जे काय सालोसाल जो काय या शिवावरची लक्ष्मी आई प्रतिष्ठानचा जो काय कार्यक्रम आहे या आमची बहीण म्हणजेच शिवावरची लक्ष्मी आई प्रतिष्ठानच्या संस्थापक अध्यक्षा जयश्रीताई कांबळे यांच्या माध्यमातून आज हा नवरात्र उत्सव 9 दिवस या ठिकाणी साजरा होतोय. आपण एक पुणेकर न्यूजच्या माध्यमातून आज आपण या ठिकाणी पाहिलं की आज नवरात्र उत्सवाला येणारे जे काय भाविक भक्त आहेत, दांडिया प्रेक्षकात कशा पद्धतीने या ठिकाणी क्राऊड जमा होतोय. आणि हेच आम्हाला शिवावरची लक्ष्मी आई म्हणजे या कात्रज कोंढवा रोडच्या नवसाला पावणारी हे लक्ष्मी आई आहे. आणि या लक्ष्मी आईचा आशीर्वाद म्हणजे हा येणाऱ्या भक्तांना तो आशीर्वाद आहे असं समजून आज आम्ही शिवावरची लक्ष्मी आई प्रतिष्ठान आणि राष्ट्रीय मानवाधिकाराच्या माध्यमातून या ठिकाणी कार्यक्रम करतोय. या ठिकाणी मी या राष्ट्रीय मानवाधिकार आणि शिवावरची लक्ष्मी आई प्रतिष्ठानचे आधारस्तंभ मार्गदर्शक आमचे संतोष शेठ कांबळे, बाळासाहेबजी मदने, विपुलजी ठक्कर, रमेशजी चलवादी, बापूसाहेब कांबळे, सागर घायतडक, बंडूभाऊ मारे असे आमचे अनेक टीम या ठिकाणी कार्यरत आहे. गेल्या 15 दिवसापासून या सर्व बाळासाहेब मदने असतील, रमेश चलवादी असतील, संतोष शेठ कांबळे असतील किंवा बंडूशेठ मारे असतील, जीवाचं रान करून आज हा भव्य दिव्य असा
हा नवरात्र उत्सव आम्ही या ठिकाणी साजरा केला आहे आणि करत आहोत। येणाऱ्या 1 ऑक्टोबरला आम्ही नवरात्र उत्सव, विविध बक्षिसं, अशा विविध पाहुण्यांच्या, विविध अधिकारी, कर्मचारी, आमदार, खासदार, मंत्री यांच्या उपस्थितीमध्ये हा भव्य दिव्य कार्यक्रम आम्ही 1 ऑक्टोबर रोजी या ठिकाणी शिवरची लक्ष्मी प्रतिष्ठानच्या संस्थापिका अध्यक्ष जयश्रीताई कांबळे यांच्या मार्गदर्शनाखाली हा संपन्न होणार आहे। रमेश मामा गणगे यांच्या प्रयत्नांमुळेच परिसरातील नागरिकांना एकत्र आणत पारंपरिक दांडियाच्या माध्यमातून एकता, बंधुभाव आणि सांस्कृतिक वारसा यांचा उत्सव साजरा करता आला। संध्याकाळभर दांडियाच्या झगमगत्या तालावर तरुणाई, महिला आणि लहान मुलांनी उत्साहात सहभाग घेतला। गोकुळनगर परिसर दांडियाच्या रंगांनी आणि उत्सवाच्या आनंदाने उजळून निघाला। कार्यक्रमानंतर नागरिकांनी रमेश मामा गणगे व जयश्रीताई कांबळे यांचे आभार मानले व गावातील सांस्कृतिक आणि सामाजिक एकतेसाठी नेहमीच अशा प्रकारच्या उपक्रमांची नितांत गरज आहे असे मत व्यक्त केले।